नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे राहुल गांधींनी केलेल्या एका वक्तव्याची. राहुल गांधी यांनी चौकीदार या शब्दावर दिलगिरी व्यक्त केल्याचं कळतंय. सुप्रीम कोर्टात त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती कळते. निवडणुकांच्या रणधुमाळीत आपण हे वक्तव्य केल्याची सारवासारव आता राहुल गांधी करतायत अशी देखील आताची माहिती कळते आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. आज सुप्रीम कोर्टामध्ये राहुल गांधींनी स्पष्ट केलंय चौकीदार या शब्दाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि सुप्रीम कोर्टामध्ये दिलगिरी व्यक्त करताना सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि वक्तव्याचा विपर्यास झालाय असं देखील त्यांनी म्हटलंय. पण तेच म्हणताना त्यांनी हे वक्तव्य आपण त्या रणधुमाळीमध्ये केल्याची त्यांनी सारवासारव करण्याचा देखील प्रयत्न केला अशी माहिती कळते. आताचे अपडेट मिळत आहेत त्यानुसार सुप्रीम कोर्टामध्ये राहुल गांधी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली अशी माहिती कळते. प्रकरण नेमकं काय आहे, सुप्रीम कोर्टात काय झालं, प्रशांत लीला रामदास यांच्याकडून जाणून घेऊयात. प्रशांत, खास करून राफेलच्या मुद्द्यावरून ज्या पद्धतीने संपूर्ण देशभरात राजकारण होतं त्या राजकारणाच्या आधारावरती राहुल गांधींनी कॅम्पेन करावं होतं चौकीदार चोर आहे. राफेलमध्ये जवळपास 30,000 कोटीचा जो फायदा आहे तो एका उद्योजकाला मिळाला आणि त्यासाठी खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करून हा त्यांना फायदा मिळवून दिला असा आरोप राहुल गांधी होता. त्या दरम्यानच त्यांनी चौकीदार चोर आहे या प्रकारच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात सुप्रीम कोर्टाने राफेलच्या मुद्द्यावरती आणि खास करून 3 पानाच्या संदर्भात खास करून ज्यामध्ये बनावट पुरावे असलेला दावा सरकारच्या वतीने केला जातो त्यानंतर त्यांनी म्हटलं की याच्या फोटोकॉपी झालेली आहे. या सगळ्या याच्यावरती त्यांनी त्याच निर्णयाचा आधार घेत चौकीदार चोर असं त्या संबोधलं होतं. त्या प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये राहुल गांधी जे आहेत काँग्रेसचे अध्यक्ष त्यांनी आपलं ऍफिडेव्हिट शपथपत्र दाखल केलं. त्यांनी स्पष्ट या संदर्भात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे की खास करून सुप्रीम कोर्टाचा आधार घेत त्यांनी जे चौकीदार चोर आहे जे खास करून ज्या पद्धतीने अभियान राबवलं होतं आणि सोबतच त्या पद्धतीने त्यांनी स्पष्ट केलं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांनी ज्या पद्धतीनं या पूर्ण निर्णयाचा आधार घेत त्यावरती सुप्रीम कोर्टाने बीजेपीमध्ये एक याचिका दाखल केली. त्या याचिकेवरती निर्णय देताना म्हटलं होतं की या संदर्भात राहुल गांधींनी आपलं या संदर्भात वक्तव्य आणि शपथपत्र दाखल करावं. त्या संदर्भाने आज त्यांनी शपथपत्र दाखल केलं. त्यात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट म्हटलंय की लोकसभेचं निवडणूक सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान हे या वातावरण तापवण्यासाठी हे या प्रकारच्या घोषणा दिल्या गेलेल्या आहेत. तरी मी या संदर्भात दिलगिरी व्यक्त होत असं त्यांनी आपल्या शपथपत्रात म्हटलेलं आहे. निश्चितच प्रशांत, एवढं सगळं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय पण अगदी निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी व्यक्त केलेली दिलगिरी निश्चितच महत्त्वाची असंच म्हणायला हवं. कारण हॅशटॅग असेल किंवा सगळीकडे चौकीदार चोर ही टॅगलाईन झाली होती आणि त्यानुसारच एकीकडे प्रचाराला जोर आलेला होता काँग्रेसच्या. ज्या पद्धतीनं संपूर्ण देशभरामध्ये चौकीदार चोर हे अभियान राबवलं गेलं ठिकाणी मोर्चे काढण्यात आले आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला होता. या संदर्भात आपल्याला माहित असेल की दिल्लीमध्ये देखील मोठे मोर्चे निघाले. संपूर्ण देशभरात या संदर्भाने जवळपास काँग्रेसच्या वतीनं 50 ते 55 पत्रकार परिषद घेण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी मोर्चे देखील आयोजित केले होते. या सर्व पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर लोकसभेचा 3रा टप्पा उद्या होणार आहे. त्या 3ऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवरती आज या संदर्भात राहुल गांधींनी दिलगिरी व्यक्त केली. अजून उत्तर प्रदेशमध्ये 5 टप्पे बाकी आहेत. त्यामुळे असं म्हणावं लागेल की उद्याचा टप्पा पकडून 5 टप्पे बाकी आहेत. याचा तोटा काँग्रेसला होऊ शकतो कारण की या संदर्भात नुकतंच काही क्षणानंतर निर्मला सीतारामन जे आहेत भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या त्या पत्रकार परिषद घेणार आहे आणि ते थेट लक्ष राहुल गांधींना करण्याची शक्यता आहे. एकीकडे या चालीमुळे किंवा या दिलगिरी व्यक्त केल्यामुळे राहुल गांधींना किंवा काँग्रेसला नुकसान सहन करावी लागण्याची शक्यता आहे कारण की या मुद्द्यावरती त्यांनी एक पाऊल मागे घेतलंय. आणि या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने जर एक पाऊल मागे घेत असेल तर कुठेतरी भारतीय जनता पक्ष हे तरसावलेलं दिसेल आपल्याला. आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस जो आहे निश्चितच प्रशांत, आणि जसं तुम्ही म्हणताय की स्वतः मुख्य जे आहेत पक्षाचे प्रमुख त्यांनी पक्ष प्रमुखांनीच अशी जर दिलगिरी व्यक्त केली असेल. एरवी आपण समजू शकतो की पक्षाची भूमिका प्रवक्ते मांडत असतात पण इथे खुद्द पक्ष प्रमुखांनीच ही दिलगिरी व्यक्त केली असं देखील कळतंय. वक्तव्याचा विपर्यास केलाय असं राहुल गांधींनी यामध्ये स्पष्टीकरण दिलंय. या संपूर्ण शपथपत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की मी दिलगिरी व्यक्त करतो. लोकसभेचं वातावरण होतं. आम्ही जे अभियान राबवलं त्या अभियानाचा संपूर्णपणे विपर्यास केला गेला असे त्यांनी संबोधलेलं आहे. आणि यामुळे एक प्रकारे काँग्रेसचे अध्यक्ष जर या प्रकारची दिलगिरी व्यक्त करत असेल तर प्रवक्ते आता बोलू शकणार नाही असंही
म्हणावं लागेल. आणि महत्वाचं म्हणजे याचाच एक आधार घेऊन भारतीय जनता पक्ष आता थेट राहुल गांधींना लक्ष करण्याचा प्रयत्न करतील आणि याचा कुठेतरी तोटा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. आणि त्या पद्धतीने जर बघितलं तर चौकीदार चोर हे कॅम्पेन संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात